मंगलाष्टक स्तोत्रामध्ये 64 रुद्धींचं वर्णन चालू आहे म्हणून आपण परमर्षी स्वस्ती मंगल पाठ म्हणतो. नित्य अद्भुत चल केवल ज्ञानदारी जे मुनी मन पर्यय ज्ञानदायक यती तपसी वागुणी दिव्यवदी ज्ञानधारक श्री ऋषीश्वर को नमो कल्याणकारी लोक में कर पूज वसुविधि को वमु कोष्ठस्थ धान्योपम कही अरु एक बीज कही प्रभो संभिन्न संश्रोतृपदानुसारी बुद्धिरुद्धि कही विभो ये चार रुद्धि धरयतीश्वर जगत जन मंगल करे अज्ञान तिमिर विनाश कर कैवल्य मेला कर धरे दिव्यमति केवल ग्रहण करते स्पर्शन घ्राण को श्रवण आस्वादन करे अवलोकते कर त्राण को पंच इंद्रिय की विजय धारण करे जो ऋषिवरा स्वपर का कल्याण कर पाए शिवालय ते त्वरा प्रज्ञा प्रधाना श्रमण प्रत्येक बुद्धि जो कही अभिन्न दश पूर्वी चतुर्दश पूर्व प्रकृष्टवादी सही अष्टांग महानिमित्त विज्ञा जगत का मंगल करे उनके चरण में अहर्निश यह दास अपना शिर धरे. अष्टांग महानिमित्त विज्ञा चालू आहे ना. म्हणजे 8 प्रकारचे निमित्त आहेत ज्याच्याद्वारे की बुद्धिरुद्धीधारी मुनी भूत भविष्याला जाणू शकतात किंवा त्या 8 निमित्तातून तुमच्या इष्टानिष्ट फळाला ते जाणू शकतात अशी ती रुद्धी असते. तर त्याच्यासाठी ते 8 निमित्त कुठले सांगितले होते? कुठले कुठले घेतले पहिल्यापासून? नभ, भौम, अंग, व्यंजन, लक्षण, स्वर आणि शेवटचं स्वप्न. नाही, स्वर झालं की छिन्न आणि स्वप्न असे एकूण 8 निमित्त आहेत. त्याच्यामध्ये आपण आता स्वप्न निमित्त रुद्धीचं वर्णन बघतोय. म्हणजे काय सांगितलं होतं त्याचं की जे काही स्वप्न पडलेत कोणाला ते पण जे कोणी वात पित्त कफ आदी दोषांनी रहित व्यक्ती असतील आणि ते जेव्हा रात्रीच्या कुठल्या प्रहरी बघितलं किंवा काय बघितलं ह्याच्यावरून त्याचं काय फळ असणार हे ते रुद्धीधारी मुनी जाणतात आणि मग त्याचं काय घडणार आहे ते काय फळ मिळणार आहे ते सांगतात. मग त्याचे अनेक प्रकारांनी भेद वगैरे आपण बघितले होते. फक्त एक महत्त्वाचं सांगितलेलं काय, सत्य आणि असत्य स्वप्न कशाला म्हणायचं तर जे दोषांनी सहित असलेले व्यक्ती आहेत त्यांनी पाहिलेलं स्वप्न असत्य असतं किंवा त्याला काय अर्थ नसतो. पण जे स्वस्थ व्यक्तींनी पाहिलेले स्वप्न असतील तर त्याचं काहीतरी फळ सांगितलं जातं. काका मागं तर काल आपण एक स्वप्नाचं दृष्टांत बघितलं होतं की जेव्हा जागृत दशेत आहोत त्यावेळी सुख आहे का झोपलेलं असताना सुख आहे? जागृत दशेत दुःख आहे का झोपलेलं असताना दुःख आहे? त्याच्यासाठी आपण त्या ह्यांची गोष्ट बघितली होती सेठजींची की झोपेतून झोपल्यावर तर झोपत असताना तर
सगळ्या सुखसामग्रींमध्ये आराम करत होते, आनंद भोगत होते त्यांचा. आणि तेच झोपल्यावर स्वप्नामध्ये अशा ठिकाणी पडले, असं संकट आलं की इतके दुःखी झाले आणि तळमळू लागले. बुडता बुडता वाचतोय असे त्याचे परिणाम प्रगट झाले, व्यक्त काय म्हणायचं तिथं झोपेतून उठल्यावर सुद्धा. आणि मग तिथं इतकं दुःख होतं समोर की आत्ता मरतोय का नंतर मरतोय. पण डोळे उघडलं की काय झालं, समजलं हे सगळं स्वप्न होतं आणि इथं तर मला काहीच दुःख नाही आहे, मी तर किती सुखी आहे असं सांगितलं. आपली पण दशा आहे. जोपर्यंत आपण मोहामध्ये झोपलेले असतो, संसारामध्ये परिग्रहामध्ये काय म्हणायचं बुडालेले असतो, त्यावेळीस तिथं दुःखच दुःख आहे. आणि जेव्हा आपले डोळे उघडतात, तत्त्वज्ञान जागृत होतं, जेव्हा आत्म्याची दृष्टी येते, त्यावेळेस तिथं सांगितलं कुठलं दुःख आहे, आता तर मी किती सुखात आहे आणि प्रत्येक समयाला माझं सुख माझ्यापाशी भरभरून आहे. आनंद स्रोत बह रहा और तू उदास है, अचरज है जल में रह के भी मछली को प्यास है, असं म्हणतात ना. म्हणजे माझ्यात तर आनंदाचा स्रोत आहे आणि मी का दुःखी राहायचं. मग मी एक काल प्रवचन ऐकलं, असंच कुठलं तरी एक अन्य कोणी साधू होते, त्यांचे प्रवचन चालले होते. त्यात एकच वाक्य चांगलं होतं त्यांचं की तुम्हाला परमात्मा कधी भेटतो किंवा कोणाला भेटतो. परमात्मा कोणाला भेटत असतो, परमात्म्याचं दर्शन कोणाला होतं. आता ते अन्य धर्मी असल्यामुळे त्यांना तो परमात्मा कधी दिसतो असं वगैरे किंवा कधी कोणाला भेटतो असं त्यांनी प्रश्न विचारला होता. आणि त्याच्यात उत्तर दिलं होतं की जो निरंतर प्रसन्न राहतो त्यालाच परमात्मा दिसतो. कोणाला, आपण कसे आहेत असं असतो सदा. म्हणजे सदा आकुली, दुःखी, कष्टी, काहीतरी कुठल्या तरी परिणामात शोक चाललेला असतो आपल्या कुठल्या तरी निमित्तात. मग जो प्रसन्न चित्त असेल त्याला नियमाने आनंदाची वस्तू मिळणारच. मग तो बाहेरचा परमात्मा असेल किंवा तुमचा परमात्मा स्वरूप असेल. म्हणून सतत प्रसन्न राहा. बाहेर संकट असू दे, रोग व्याधी असू दे, प्रतिकूलता असू दे, बघा की राहून प्रसन्नता जवळ आली ना, तो शोक ते दुःख दूर जातं आपल्यापासून. ज्ञानीला संकट नसतात का हो, त्यांच्यावर काय रोग आदींचा उपसर्ग नसतो का, सगळं असणार आहे. पण त्याची प्रसन्नता कशी असते. जसं अनेक असे त्यागी पण दिसतात की बाहेर आजकाल किती त्यांचं वय झालं तरी सुद्धा चेहऱ्यावरचं एक स्मित जात नाही त्यांच्या. का बरं, तर शरीरात नाही आहे का आता दुःख. जसं जसं आयुष्य पुढं सरकत चाललंय तसं शरीराच्या तक्रारी सुरू झालेल्या असतात, पण ज्ञानीची त्याच्याकडे दृष्टी नसते. त्यामुळं सगळ्या प्रसंगामध्ये तो सतत आनंदी प्रसन्न असतो. मग अशी प्रसन्नता आपल्यात पण आहे ना, भोगा ना त्याला. आपण सतत भोगतोय कशाला, आनंद सोडून दुःखाला भोगत राहतोय. त्यामुळं तेच परत पदरात पडत आहे. आपल्या प्रत्येक पर्यायामध्ये आपली प्रसन्नता स्वतः नष्ट करतोय आपण आणि दुःखालाच काय म्हणतात मिठी मारतोय. त्यामुळं कुठं आनंद मिळणार, कुठं उपभोगणार. म्हणून टेस्ट काय करायचं तुमच्यावर आहे. तुमच्या तोंडामध्ये ठेवलंय काय, साखर ठेवली आहे, हातात ठेवली आहे समजा, आणि एका हातात मिठाचा खडा आहे. कशाचा टेस्ट घ्यायचं तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्ही सारखं मिठाकडे बघताय आणि म्हणताय साखर खारट आहे, कशी मिळणार तुम्हाला स्वाद. म्हणून एकदा टेस्ट करून बघा, तर सतत आनंद पाझरणार आहे आपल्यामध्ये. तर असंच एक सांगितलं, सेठजी होते आणि ते पण झोपलेले. सगळे झोपलेलेच आहेत. स्वप्न आपल्याकडे झोपल्याशिवाय पडत नाही ना. तर ते झोपल्यावर त्यांना स्वप्न आलं आणि त्यांची पण परिस्थिती अशी जराशी काय म्हणायचं जेमतेम असायची. 2 वेळचं मिळतंय की नाही अशा परिस्थितीमध्ये असायचे ते. आणि मग एक दिवस काय झालं, स्वप्नामध्ये त्यांना असं दिसलं की राजाकडे गेलाय तो ब्राह्मण असतो तो. सेठजी म्हणजे ब्राह्मण असतात ते. आणि मग ते राजाकडे जाऊन राजाचं दरबारमध्ये बसलेले असतात. तर राजा सगळ्यांना काय ना काय गिफ्ट देत असते. म्हणजे काय त्यांचं काय कार्य बघून त्यांना काय उपहार वगैरे देत असतो. आता ह्याची बारी आली ब्राह्मणाची. आणि मग राजाला समजलं की हा ब्राह्मण आहे म्हणल्यावर राजा त्याच्यावर प्रसन्न आणि सांगितलं ह्याला 100 गायी गिफ्ट द्या.
आता काय त्याला आनंद गगनात मावेना त्याच्या. आणि मग इतका खुश झाला, इतका आनंदी झाला की कॅल्क्युलेशन सुरू झालं आता काय करायचं. त्या इतक्या गायींचं काय करायचं. एक गाय बघून माहीत नव्हती कधी घरामध्ये, इतक्या बांधायच्या तर कुठं. मग शेवटी ठरवलं की सगळ्या गायी आपण विकू आणि पैसे घरी घेऊन जाऊ, त्यामुळं पैशाचा काहीतरी उपयोग होईल आपल्याला. मग त्यांनी त्या सगळ्या गायी घेतल्या आणि 100 गायींना एकटाच सांभाळायला लागला. बरं का, किती कष्ट. सुखामध्ये काय दिसत नाही मागचं हे कष्ट आहेत वगैरे. इतकं मिळालंय म्हणल्यावर तुम्हाला हातात एकदम समजा करोड रुपये ठेवले. आता 2 हातात किती मावते तो, करोड रुपयाची नोटा नसतात. त्यामुळं जास्त असेल समजा कॉईन्स असतील, इतके असतील तर हातामध्ये कसं धरणार तुम्ही. तरी पण माझे आहेत कसं तरी करून तुम्ही धरणारच त्याला. आणि ते नाही तर काय म्हणायचं, त्याचं भोग घेणारच माझं आहे म्हणल्यावर. तसं तो 100 गाई दिलं तरी सुद्धा एकटा घेऊन गेला बाजारात. गेल्यावर तिथं आता विकायला काय म्हणायचं, बोली लावायला सुरुवात झाली. मग ते काय त्याचे बाजारातलं रेट बघून त्यांनी बोली सुरू केली. 1, 2, 3 असं करत 1000, 2000 असं करत करत ती बोली वाढली. आणि प्रत्येक गाय सांगितलं त्या काळातलं बरं का, त्यावेळेस जे काय असेल ते रेट्स त्यानुसार. मला नाही माहिती गाय कितीला असते आज. तर त्यावेळेस त्यांनी ते बाजारात उभारला होता विकायला. तर सगळे कोण ना कोण येणार आणि बार्गेनिंग करणार, एवढ्याला द्या तेवढ्याला द्या, एवढे कसं काय किंमत कमी करा वगैरे. हा अडून बसला नाही, प्रत्येक गाय मी 1000 रुपयाला देणार. एक गायला 1000 रुपये. 100 गायला किती, दर प्रत्येक गायला 1000. हां, एका गायला 1000 रुपये म्हणल्यावर, एका गायला 1000 रुपये म्हणल्यावर 10 गायींना 10,000 रुपये. 100 गायींना 1,00,000 रुपये मिळणार होतं त्याला आज. काय सेठजी एक ब्राह्मण होता आणि त्याला राजानी 100 गायी गिफ्ट दिल्या होत्या. माझ्यासमोर बसायचा स्वप्नालीबेन. तर त्यावेळेस मग तो गेला बाजारामध्ये विकायला. तर प्रत्येक गायीची किंमत 1000 रुपये लावली होती. आणि मग त्याला इतका आनंद की आपल्याला 1,00,000 रुपये मिळणार. मग कोणतरी आलं आणि बार्गेन करत करत त्यांनी 1000 रुपयाला तयार झाला. आणि सगळ्या 100 गायी घ्यायला तयार झाला. आता त्याला 1,00,000 रुपये हातात मिळणार होते बरं का. तर सगळं बोली झालं, ठराव झालं आणि गायी दिल्या. आता फक्त काय राहिलं होतं, पैसे हातात घ्यायचे राहिले होते. हात पुढं करा. हात पुढं करून उभारला होता तो ब्राह्मण. आणि आता तो समोरचा पैसे ठेवणार, तेवढ्यात जाग आली. स्वप्नात चाललं होतं नाही, विसरला होय तुम्ही, कुठं बाजारात गेला होता का काय. अजून हातात पैसे ठेवणार, तेवढ्यात बायकोनी उठवलं. आता सांगा कुठं क्रोध, कुठं गेला. मी लखपती होणार होतो आणि तू मला उठवलीस, तू माझं स्वप्न मोडलीस, तू मला लखपती बनू देत नाहीस. सगळा रोष तिच्यावर. आता ती म्हणते काय झालं ते तर सांगा. कुठं काय माहित आहे, कुठं गाय होत्या, कुठं राजा आणि कुठं बाजार, काही नव्हतं. सगळं स्वप्नात चालू होतं. मग असं सांगितलं आपण पण कुठं उपभोग घेतोय आनंदाचा. जी असत वस्तू आहे त्याच्यामध्ये आपण आनंद मानतोय. आणि सत आहे आपला आत्मा, ज्याच्यामध्ये भरलेला आहे आनंद, तर ठेवलंय बाजूला. त्याच्याकडे लक्ष नाही आहे, त्याला दुर्लक्षित करून टाकलं अनादीपासून. त्यामुळं आपण अजून काय म्हणते तर आनंदाचं भूक आहे आपल्याला, आनंदाचे प्यासे म्हणतो ना, काय म्हणायचा शब्द, तहानलेले आहेत आपण आनंदासाठी. पण तो आपल्याला विषय असून सुद्धा आपल्याला आनंद मिळत नाही, कारण आपण त्याच्याकडं पाहत नाही, जाणत नाही. म्हणून जाणा, तर तुम्हाला ज्या समयात जाणणार त्या समयामध्ये भरभरून आनंद मिळणार. तर आपण काय बघत होतो, चंद्रगुप्त मौर्य होते. तर त्यांनी किती स्वप्न बघितली स्वप्नालीबेन, 16 स्वप्न बघितली होती. आणि त्याच्यावरून सगळं पंचम काळाचं भविष्य वर्तवलं गेलं होतं. पंचम काळामध्ये काय काय घडणार ह्याचं दृष्टांत रूपाने त्यांच्या स्वप्नात दिसलं होतं. सरळ सरळ का नाही दिसलं, इतकं ते क्लिष्ट करून का दिसलं.
म्हणजे काय म्हणलं होतं कालपर्यंत आपण, काय बघितली होती, 10 स्वप्न झाली होती आपली 16 पैकी. अस्ताला जाणारा सूर्य दिसला, ज्याचा अर्थ होता काय, श्रुतकेवली किंवा ज्ञानी जीवांचा ऱ्हास होत जाणार. दुसरं, कल्पवृक्षाची शाखा खंडित झाली, ह्याचा अर्थ होता की राजा लोक असणार ते संयमाला अंगीकार करणार नाहीत, असंयमात आनंद मानणार. पुढं, सीमेचं उल्लंघन करून दूर जाणारा समुद्र दिसला, म्हणजे उल्लंघन करणारा असा भरभरून वाहायला लागलेला समुद्र दिसला. तर त्याच्यामध्ये सांगितलं त्याचं फलित काय होतं की जे शासक लोक असणार, राजा वगैरे असणार, तर ते न्यायमार्गाचं उल्लंघन करून अन्यायाने वर्तन करणार. पुढं सांगितलं 12 फणाधारी सर्प पाहिला तर 12 वर्षाचा दुष्काळ पडणार सांगितलं. पुढं आकाशमार्गाने परत जाणारं देव विमान पाहिलं तर त्याचं सांगितलं अर्थ की चारण मुनी आणि विद्याधर यांचं अस्तित्व आता या भूतलावर राहणार नाही. पुढं राजकुमार उंटावर आरूढ झालेला पाहिला तर त्याच्यात सांगितलं हीन लोक तुमच्यावर अनुशासन करणार, म्हणजे ते तुमचे प्रधान होणार, मुख्य होणार, आणि ते तुमच्यावर तुम्हाला मार्गदर्शन करणारे हीन लोक असणार. तुम्ही जिनधर्मी क्षत्रिय वगैरे काय म्हणायचं उच्च लोक असणाऱ्यांवर हीन असणारे कोणी क्षुद्र वगैरे राज्य करणार. पुढं रथाला वाहणारी वासरं पाहिली, म्हणजे काय होतं, महाव्रताला वाहणारे अल्पवयीन कोणी बालमुनी होणार, त्यामुळं त्यांना त्याची महिमा नसल्यामुळं शिथिलाचाराचं आचरण होईल, भ्रष्टता येईल किंवा आपल्या अनुसार पंथाची रचना करणार. पुढं 2 काळे हत्ती लढताना पाहिलं तर त्याचा अर्थ होता अतिवृष्टी किंवा अनावृष्टी होणार. भूतप्रेत नृत्य करताना दिसतात ना तुम्हाला पण, भूत तर रात्रीला दिसतात नसले तरी दिसतात आपल्याला, आणि ते नृत्य करतायत असं त्यांच्या स्वप्नात दिसलं तर त्याचा अर्थ होता काय, श्रेष्ठ असणाऱ्या जिनधर्माचे महत्त्व कमी होऊन अन्य धर्माचे वर्चस्व वाढणार आणि जिनमताचा ऱ्हास होणार. पुढं सांगितलं सोन्याच्या थाळीमध्ये खीर खाणारा कुत्रा दिसला. कुठं काय संबंध नसलेल्या अशा सगळ्या गोष्टी दिसल्या होत्या. त्याचा अर्थ काय होता, खीर म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आणि कुत्रा म्हणजे नीच वृत्तीवाला किंवा खरकट्या उष्ट्यावर जगणारा असा प्राणी. मग त्याचा काही संबंध नाही आहे सोन्याचा किंवा खीरशी, त्याचा काही संबंध नाही आहे, पण तरीसुद्धा असं स्वप्न बघितलं म्हणजे नीच वृत्तीवाले लोक सोन्याचा लक्ष्मीचा भोग घेणार, ते धनवान होणार आणि उच्च कुलीन आहेत ते त्यांच्याजवळ लक्ष्मी राहणार नाही. असं इथंपर्यंत 10 स्वप्न बघितली होती आपण. आता आज 11वं स्वप्न सांगतात काय आहे. काजव्यांचा प्रकाश पाहिला, सूर्याचा प्रकाश पाहिला असता तर शुभ होतं, पण काजव्यांचा प्रकाश केवढा असतो, मंद असतो ना, अल्प असतो. मग एवढा प्रकाश दिसला म्हणजे त्याचं फलित काय होतं बघा. जुगनू का प्रकाश मिथ्या मत जैन धर्म के उपदेशी, समकित धारी विरले होंगे मिथ्यात्वी का होगा राज. जुगनूच्या हे आहे नेटवर, ते आम्ही जेव्हा नाटक ठेवलं होतं ना चंद्रगुप्त मौर्यांचं, त्याच्यामध्ये हे सगळं दाखवलं होतं. जुगनूच्या प्रकाशाप्रमाणे जिनमताचा प्रकाश अल्प राहणार, म्हणजे सूर्यासारखं तेजस्वी धर्म आहे, पण आपण आपल्या अशा मतभेदांमुळं वगैरे काय करणार, जुगनूचा जेवढा प्रकाश असणार, जुगनू म्हणजे काजवा, मग त्याचा किती अल्प प्रकाश तसा सांगितलं जिनमताचा अल्प काय म्हणायचं प्रचार होणार, अल्प त्याचं महत्त्व राहणार. अन्य मतवादींचाच राज असणार. या जिनवाणीला वाचणारे, सम्यक्त्वाला धारण करणारे विरळेच शेष राहणार. सांग घरात किती जण आहेत, किती जण जिनवाणी वाचतो, किती जिनवाणी आहे, किती जिनवाणी आहे इथं. आता आज एकांचं कोणाचं तरी मेसेज बघितले मी ह्याच्यावर ग्रुपवर, आणि त्यांना काय पाहिजे होतं, सर्वार्थ सिद्धी पाहिजे होतं. पूनम आहेत ना माझ्यासमोर तुम्ही, मग तुम्हाला आता जिनवाणी इथली माहीत नाही आहे म्हणजे किती जिनवाणी वाचली आहे सांगा. आपण आपल्याजवळ उपलब्ध असणारी जिनवाणीसुद्धा आपल्याला काय म्हणायचं त्याचं ज्ञान नाही आहे, नावंसुद्धा माहीत नाही आहेत आपल्याला त्याची.
मग कधीतरी येऊन स्पर्श तरी करा जिनवाणीला, म्हणजे समजेल तरी ॲटलिस्ट काय आपल्याकडं साहित्य आहेत, किती खजाना आहे आपल्याकडं. तर इथं मंदिरात असलेली पुस्तकं आपल्याला माहीत नाहीत, आपण मग इतरांना विचारतो आहेत का, ते आहेत का वगैरे पुस्तकं. मग म्हणून म्हणलं की स्वाध्याय करणारे, धर्माच्या अनुसारे चालणारे, धर्माची रुची असणारे विरळे राहणार आता, हे असं त्यांच्या स्वप्नाचं फलित होतं. काय स्वप्नानी बेन काय म्हणले? अल्प राहणार. किती जण घरात आपण? 5. किती जणांनी शास्त्राला स्पर्श केलाय, शास्त्र वाचलंय, शास्त्राची रुची घाला. ते तुम्ही जे खाऊ घालता ना अन्न, त्याच्यापेक्षा हे खाऊ घाला त्याच्यात, नाहीतर काय तर जोर मंत्र फुंकून खाऊ घाला जेणेकरून ॲटलिस्ट शास्त्र स्वाध्यायाची तरी रुची लागावी. तुम्ही घरातले सगळ्या आईंचं हे रोल आहे महत्त्वाचं. तुम्ही देणार तर आम्हा नेहमी सांगतात ना, तुम्ही मुलीला काय म्हणतात नवऱ्याच्या घरी पाठवत असताना हुंडा द्याल, पण तो हुंडा किती दिवस पुरणार, किती काळ राहणार, संपणार आहे. पण सांगितलं ही जी शिदोरी देणार ना, याच भवात नाही भवाभवात येणार आहे कामाला. आणि जर आपल्या मुलं स्वाध्यायच करत नसणार तर किती राहणार आहे जिनवाणीचं महत्त्व. तुम्ही आज स्वाध्याय करायला पुस्तक घेऊन वाचणार, ठेवणार, तुमच्या पुढची पिढी फक्त त्या पुस्तकाचं नाव माहीत असणार, त्याच्या पुढच्या पिढीला घरात ते गबाळा वाटणार आणि ते ठेवण्याची सुद्धा तयारी नसणार. असे झालेत आजकाल सगळ्यांचे विचार. त्यामुळं ते म्हणले ना, कोणतरी सांगितलं की मुंबईमध्ये एका स्त्रीच्या घरी पंडित जेवायला गेले होते एक जण, आणि मग तिथं त्या स्त्रीनी म्हणलं की असं फार रुची नव्हती त्यांना घरातल्यांना कोणाला, आणि त्यांचं घर सुंदर बांधलेलं वगैरे सगळं दाखवलं त्यांनी पंडितांना. आणि मग असंच एका साईडला कुठंतरी जिनवाणी ठेवलेली. मग त्यांनी म्हणले की इथं का ठेवली आहे ही अशी, शास्त्रासाठी दुसरी रूम नाही का केली, किंवा स्वतंत्र एक खोली नाही का केली. ते म्हणले कोण वाचणार आहे हे. ती स्त्री म्हणाली ह्याला इथं घरात ठेवायचंच नाही आहे आम्हाला, आम्ही तुम्हालाच विचारतो हे कुठं द्यायचं सांगा. म्हणजे घरात बाकीच्या सगळ्या परिग्रहाला आपल्या जागा आहे, सगळ्यांना वेगळे सेपरेट रूम आहेत, सेपरेट सगळं व्यवस्था आहे, पण जिनवाणीला जागासुद्धा नाही आहे. ते वाचायचं तर दूरच राहिलं. हे सगळं फळ सांगायला लागलेत. म्हणूनच तर जिनधर्माचा ऱ्हास होत जाणार असं सांगितलंय भाकीत. म्हणून आपल्यामध्ये धर्म सुरक्षित ठेवा. तुम्ही जेवढं स्वतःला संस्कारित करणार आहे तेवढं तुमच्याकडं बघून इम्प्रेस्ड होणार आहे तो समोरचे. तुम्ही सांगायला गेला तर नाही होणार. करा म्हटल्यावर आज कोणीही करणार नाही. काल परवाच्या प्रवचनामध्ये पण पंढरपूरच्या सकाळचे तेच सांगितले आहे की धर्म तुम्हाला मी किती सांगू म्हणले, काय उपयोग होत नाही सांगून तुमच्या समोर. मग त्यासाठी त्यांनी काय गोष्ट सांगितली लक्षात नाही माझ्या. काय गोष्ट सांगितली होती, कोण ऐकलंय काय सकाळची प्रवचन 1-2? बरं, मी आठवलं तर सांगते. मग त्याच्यामध्ये सांगायचं होतं त्यांना की धर्म महान आहे, पण आपण सगळ्यांनी लहान करून टाकलंय त्याला, म्हणून त्याचं महत्त्व जाणा. पुढचं स्वप्न सांगितलं, सुकलेल्या सरोवराच्या दक्षिणेत थोडेसे जल दिसले. म्हणजे सगळं सरोवर एवढा मोठा आहे, पण त्याच्यामध्ये एका साईडलाच एवढंसंच जल दिसलं, बाकी सगळं कोरडा सरोवर दिसला. हे पण अशुभ प्रतीक आहे. काय सांगितलं बघा, जलविहीन गृह अंत भाग में जो थोड़ा जल देखा है, दक्षिण में जिन धर्म रहेगा यही कर्म की रेखा है. कुठे आहे तुम्ही? दक्षिणेत आहे का उत्तरेत आहे? लगेच आपल्याला दक्षिणेत म्हणलं की आपण सुरक्षित. काय नाही आहे, तुम्ही कुठं आहे माहीत नाही तुम्हाला अजून. तुमच्यापेक्षा पण खाली दक्षिणेत असणारे असतील सुरक्षित कदाचित. आपल्यामधून पण धर्म कधी नष्ट होणार सांगता येत नाही. म्हणून तुम्ही मध्यभागीच आहे अजून. महाराष्ट्र कुठं आहे? दक्षिण खाली आहे ना अजून. कर्नाटक वगैरे वगैरे. काय करायचं?
काय उपयोग काय सिद्धक्षेत्र घेऊन? रास होत गेलाय धर्माचं. तिथंच तर सांगितलं होतं दुष्काळ पडला होता म्हणून तर सगळा धर्म खाली आला होता. सरोवर हे जिनधर्माचे प्रतीक आहे, पण त्यातील पाणी संपले हे धर्मघाताचे सूचक आहे. जे थोडे जल राहिले ते दक्षिणेतच शेष राहिले, म्हणून दक्षिणेमध्ये राहणाऱ्या धर्मध्वजेचे ते प्रतीक आहे. म्हणजे दक्षिणेतच काही ठिकाणी फक्त धर्मशेष राहणार. म्हणून जाऊ देत, भाग्यवान म्हणा स्वतःला, मी दक्षिणेत आहे तर माझ्याच निमित्तात धर्म सुरक्षित राहणार आहे. एवढी आपली तयारी करून बसा, ॲटलिस्ट तेवढ्या निमित्तात तरी आपल्याकडून धर्माची आराधना व्हावी. म्हणून काय बघितलं होतं 2 स्वप्न आता? काजव्यांचा प्रकाश आणि दुसरं सुकलेल्या सरोवराच्या दक्षिणेत थोडंसं जल पाहिलं. पुढं सांगतायत की चिखलात उगवलेलं कमळ दिसलं. शुभ का अशुभ? चिखलातच असते की कमळ? कुठं असते? सरोवरात असते, ठीक आहे, पण तरी पण सांगितलं तसं त्याच्या खाली चिखल मड असणारच की कुठं असलं तर. हां, तर कमळ नुसतं दिसलं असतं ना शुभ होतं, पण चिखल दिसलं ना त्याच्याबरोबर. आता बघा ते काय म्हणते. खोटे थलपर पद्म प्रफुल्लित हीन जाती जिन धर्म करे, क्षत्रिय आदि श्रेष्ठ जननिष्ठा न्याय नीतिका त्याग करे. खोट्याच ठिकाणी पद्म प्रफुल्लित झालाय, म्हणजे तुम्ही म्हणता तसं सरोवरामध्ये जलामध्ये स्वच्छ पाण्यात दिसलं असतं तर शुभ होतं, पण जे चिखलात दिसलं म्हणजे हीन जातींच्याकडून जिनधर्मासारखा उत्कृष्ट ते कमळ हीन ठिकाणी उगवलं, म्हणजे हीन जातीच्या ठिकाणी जिनधर्म राहणार, त्यांना धर्माचं महत्त्व राहणार. आणि क्षत्रिय अधिक श्रेष्ठ जन आपली न्यायनीतीला सोडून वर्तन करणार. कमळ हे तर निर्मळतेचे प्रतीक आहे, पण ते निर्मळ पाण्यात असते तर धर्माचे उद्धारक प्रतीक झाले असते. पण चिखलातले कमळ म्हणजे हीन जातीत क्षुद्रांमध्ये जिनधर्म राहणार. क्षत्रिय लोक जिनमताचा त्याग करणार. या जिनधर्माच्या प्रभावाने क्षुद्र लोक धनवान होणार. काय सांगायला लागले? म्हणून म्हटलं ना, आजकाल इथं शास्त्राचं अध्ययन करणारे फार जण दिसणार नाहीत, पण सांगितलं की जे फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे तुमचं हे शास्त्र त्यांना मिळालं, प्रवचनसार वगैरे असे शास्त्र, तर त्यांनी ते वाचून त्याच्यावरून अनेक नवीन नवीन रिसर्च काढलेत. म्हणजे जे त्याच्यात सिद्धांत दिलेत ना, ज्ञानाच्या अपेक्षेने सगळं कथन केलेलं आहे, त्याच्यातून त्यांनी बरोबर ते त्यांचे फॉर्म्युलाज तयार केले आणि त्याच्यातून नवीन काय म्हणायचं इव्हॉल्युशन्स त्यांच्याकडनं रिसर्च झालेत अनेक. आणि त्यामुळं त्यांनी त्या बुकला इतकं इम्पॉर्टन्स देतात की सगळ्यांना हात लावायला देत नाहीत. ते सांगितलं कुठं असं काय म्हणायचं त्याला, अँटिक पीस म्हणून ठेवतात बघा, काचेच्या पेटीत वगैरे असं सांभाळून, कारण हात लावलं तरी त्याचं लाईफ कमी होतं आहे आणि मग ते फाटणार, कोणाच्या तरी नको त्या अशा माणसांच्या हातात पडणार, म्हणून त्याला हातसुद्धा लावू देत नाहीत कोण. इतकं त्याचं व्हॅल्यू आहे. आणि त्याचं सगळं त्यांनी इवन आत्ता पण सांगितलं की कितीतरी 40 कंट्रीजमध्ये जैन धर्माचे साहित्य ग्रंथ त्यांच्या सिलेबसमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेत. पण इंडियामध्ये असं कुठंही नाही. किती महत्त्व. म्हणजे म्हणूनच म्हणायला लागलेत की हीन जातीचे म्हणजे असे, आता इंडियाच्या बाहेर राहणारे लोक काय म्हणायचं, श्रेष्ठ काय कनिष्ठ, कारण तिथे धर्म नाही आहे. किती धर्म म्हणजे तुम्ही काय टिकवलंय ना तेवढाच धर्म आहे. न देव, न शास्त्र, न गुरु, कोणाचं सानिध्य आहे. सांगितलं त्यागी लोकांसाठी भारताच्या भूमीच्या बाहेर स्थानच नाही. त्यामुळे जिथं गुरु नाही तिथं धर्माचा प्रचार प्रसार सुद्धा योग्य नसतो. त्यामुळं तिथं म्हणलं की अशा ठिकाणी असणारे लोक धर्माचा ध्वज धरणार, धर्माला महानता देणार. आणि इथं तुमच्या ठिकाणी सगळं भरभरून आहे तर
आपल्या लोकांना त्या धर्माचं महत्त्व राहणार नाही. हेच त्या चिखलातल्या कमळाचं भाकीत सांगितलं. म्हणजे नको त्या ठिकाणी धर्म जिवंत राहणार आणि श्रेष्ठ लोकांच्या मध्ये त्याचं काय म्हणायचं, त्याला व्हॅल्यूज देणार नाहीत हे लोक. जे कोणी महत्त्व राहणार नाही, जे कोणी क्षत्रिय आहेत, का सोडणार हो उलट त्यांच्या ठिकाणी. तर असं दिसतं आपल्याला पूर्वीचे राजा लोक वगैरे किती उत्साहाने, किती काय म्हणायचं, एक जोशनी धर्म करायचे किंवा असं काय प्रभावनाच्या रूपाने. आता जैन असणारे अन्य धर्म स्वीकारू लागले, त्यामुळं असं ऱ्हास होत जाणार आहे. मग आत्ताच एक हे बघितले होते मी, व्हिडिओ आलेलं की त्याच्यात सांगितलं की एक जिनधर्मी मनुष्य होता, रिअल झालेली घटना आहे बरं का. तर त्याला काय आर्थिक परिस्थिती खराब झाली होती त्याची, आणि त्याला म्हणलं की कोणी मदत करणारं सुद्धा नव्हतं. त्यांनी अनेकांना मदत मागितली पण दिली, पण अनेकांनी मदत, पण तो परत त्यांना रिटर्न करू शकला नाही. म्हटल्यावर आता त्याला कोण पैसे देत नव्हतं, तयार नव्हतं कोण द्यायला. मग त्यांनी अनेक ठिकाणी प्रयत्न करून शेवटी एका गुंडांकडून त्यांनी पैसे घेतले 10% व्याजाच्या हिशोबाने, की आपलं घर तरी चालावं म्हणून. पण ते सुद्धा तो रिटर्न करू शकला नाही. म्हटल्यावर आता त्याला असे भाव व्हायला लागले की आपण इथं राहायलाच नको. तर त्यांनी त्याचं गाव सोडलं आणि दुसऱ्या गावाला गेला. तिथं जाऊन काय मिळते का ह्याच्यासाठी म्हणून एका मनुष्याच्या आश्रयाने राहिला होता. तर त्या मनुष्याला त्यांनी परत विचारलं मला मदत करतो का म्हणून. तर त्या मनुष्याने काय केलं, एक अट ठेवली, तू तुझा जिनधर्म सोडून माझा धर्म स्वीकार करत असशील तर मी तुला मदत करीन. आता इतका काय म्हणायचं बिकट प्रसंग समोर की पैसा हातात नव्हता रंजुकाकी. तर पैसा तर पाहिजे होता आणि धर्म सोडावा लागणार होता. काय करणार सांगा असल्या प्रसंगात. एक कवडीने हातामध्ये आणि जीवन जगायचं कसं, आणि त्याच्यासमोर प्रश्न पडला होता. म्हटल्यावर लगेच त्याच्या तोंडातून हो गेला. पण रात्रभर त्याला झोप लागेना. म्हटला की आपण आपल्या स्वार्थासाठी धर्म कसं सोडायचा हे काय मला पटेना. त्यामुळं त्यांनी काय केलं की नाही, म्हटला मला काय झालं तरी सुद्धा या धर्माला सोडायचं नाही, पदर घ्या डोक्यावर. तर आता तो दुसऱ्या दिवशी त्याला फेस करायला नकोच म्हणून त्यांनी काय विचार केला, आपण कुठंतरी जाऊन आपला जीव द्यायचा. आणि जबलपूरच्या जवळ कुठंतरी म्हणे दरी आहे अशी मोठी, काहीतरी नाव पण सांगितलं त्यांनी त्याचे. तर त्या दरीमध्ये आपण उडी टाकून आपला जीव संपवायचा असं त्यांनी विचार केला. आणि तिथं गेला पण जबलपूरला. तर गेल्यावर तिथं त्याला कुठून तरी न्यूज कळली की तिथं कोणीतरी त्यागी आलेत, मुनी आलेत म्हणून. मग असा भाव आला अंतरंगात की दर्शन करून मग जाऊ सुसाईड करायला, शेवटचं शुभ कार्य करून. म्हटल्यावर तो गेला दर्शनाला आणि तिथे गेल्यावर त्यांनी आपलं सगळं खरं खरं सांगितलं. म्हटला माझ्या हाताला यश नाही, माझ्याकडं पैसा टिकत नाही, माझ्यावर इतकी खराब परिस्थिती आली आहे की कोणी मला मदत पण करणार नाही आहे, किंवा केलं तरी माझ्या हातात ते राहत नाहीत, पैसे जळून जातात. तर मी काय करू आता, म्हणून मी सुसाईड करायला चाललो असं त्यांनी स्पष्ट सांगितलं महाराजांना. महाराज काय म्हणणार, जा म्हणणार. महाराजांनी त्याचं स्थितीकरण केलं. रंजुकाकी काय सांगितलं, म्हणले हे भाव तुझे खूप चुकीचे आहेत, तू हे भाव करू नकोस, तुला इथला समाज मदत करेल किंवा काय ना काय ह्याच्यातून मार्ग निघेल, तू हा विचार सोड. मग त्यांनी सांगितलं महाराजांनी की इथले जे श्रेष्ठ कोणी पंच वगैरे असणार, काय त्या तिथले धर्मातले जे प्रमुख असणार, तर त्यांनी त्यांची मीटिंग घेऊन ठरवतील आणि काय ना काय मार्ग काढतील, तोपर्यंत थांब. मग त्यावेळेस ते जे मुनी होते त्यांच्या मुनींच्या मधले श्रेष्ठ जे होते त्यांच्याकडे त्यांना नेलं त्या मनुष्याला. तर त्यांनी सांगितलं, एकच वाक्य सांगितलं म्हणले त्यांनी की दानम दुर्गती नाशनम, म्हणजे काय, दानाने दुर्गतीचा नाश होतो, एवढं एकच वाक्य त्यांनी सांगितलं. तर बाकीच्या सगळ्यांनी त्याला ट्रान्सलेट करून त्याला सांगितलं की म्हणले तुझ्याजवळ किती पैसे आहेत आत्ता,
त्यांनी सांगितलं माझ्याकडे 500 रुपये आहेत बस शेवटचे. त्यांनी विचारलं तू ह्याच्यातलं किती दान करू शकतोस. तो म्हणाला मी काय उद्या सुसाईडच करणार आहे, हे सगळं पण घेऊन टाका, मला कशाला लागणार आहे, मरायचंच आहे म्हटल्यावर सगळं द्यायला तयार आहे मी. त्यांनी त्याचे पैसे घेतले आणि ते पैसे दान करायला लावले त्याला त्याच्या हाताने. दुपारची गोष्ट अशी ती, दान करायला लावले. आणि संध्याकाळी त्याला न्यूज आली एक, की ते जे ट्रस्टी लोक बोलले होते ना त्यांच्यातून एकांचं असं त्याला ऑफर आली होती की त्यांचं एक कपड्याचं दुकान होतं आणि ते चालवणारं त्यांच्याकडे कोणच नव्हतं. त्यांनी विचारलं तू चालवणार का, परवानीच मिळाली त्याला तर, आणि तो गेला त्या दुकानामध्ये. त्यांनी दुकान चालवलं, सांगितले 4 दिवसात त्याला चौपट फायदा झाला त्या दुकानामध्ये त्या मालकाला. आणि मग त्यांना सगळ्यांना कळलं की उलटं ह्याचा पायगुण, त्याच्या हाताला यश आहे उलटं. आणि तो मनुष्य म्हणला असं उद्धार करत करत 4-6 महिन्यामध्ये त्यांनी अनेक शोरूम काढलेत तिथं आता, आणि सगळ्यात मोठा कपड्याचा व्यापारी आहे म्हणून सांगितले तिथे आज जबलपूरमध्ये. कशामुळं झालं, कशासाठी गोष्ट सांगितलं होती. हां, दानम दुर्गती नाशनम सांगितलं की ते दानानी दुर्गतीचा नाश झाला, हे पण त्यांनी सगळ्यांना समजावून सांगितलं त्याच्यातून, की म्हणजे तुम्ही तुमच्यावर संकट आल्यावर काय करता हो, माझ्याकडेच पैसा नाही आहे आणि मी कोणाला दान करणार, असे भाव करतो. आम्हांनी सुद्धा एकदा हेच सांगितलं होतं दृष्टांत. एक जण आले होते आम्हांकडे आणि ते सतत काय ना काय त्यांच्या परिस्थितीसाठी त्यांचे प्रॉब्लेम्स चालू असायचे. मग असा विचार कधी येत नाही की आपण दान केलं तर आपल्याला मिळेल, हा विचार नसतो. उलटं कुठून मला मिळतंय हेच असतात, कारण मग एवढ्या संकटामध्ये मी आहे, द्यायचा तर कोणाला विचारच येणार नाही जरा सुद्धा. आणि मग त्यावेळी सामान्य पण हेच सुचवलं. म्हणजे एक कुटुंब आहेत आणि त्यांच्याकडं म्हणजे काय म्हणायचं, जॉब करत होते आणि त्याच्यात सुटला जॉब आणि मग त्यातनं पैसा कमी होऊ लागला, असं काय काय खूप झालं. अनेक ठिकाणी प्रयत्न केले पण तरीसुद्धा यश नाही आलं. असं करत असताना मग आम्हांनी सांगितलं की तुम्ही थोडं थोडं दान करा, यथाशक्ती तुम्हाला काय असेल तशी पण दान करा, जेणेकरून तुमच्या दान केल्यावर काय होतं. हां, मी केलेला अंतराय कर्म आहे ना, कोणाचं तरी धन तोडले, कोणाला तरी दुःखी पाहिलंय, त्याच्यात आनंद मानलाय असं धनाच्या वियोगामध्ये. आणि अशा प्रकारचे काहीतरी औदयिक भाव केले जेणेकरून की मला तसा उदय येतोय. म्हणून तुम्ही दान करा तर, आणि प्रतिक्रमण क्षमावली करा सगळ्या रीतीने. आणि तसं केलं त्यांनी. पहिल्यांदा आयुष्यात दान केलं तर सांगितलं लगेच थोड्या दिवसात त्या मनुष्याला पण जॉब लागली आणि तिलासुद्धा, त्या स्त्रीलासुद्धा जॉब लागली. म्हणजे दोघं नवरा बायको जॉब करत आहेत आणि आज घरामध्ये चांगली परिस्थिती झाली. म्हणजे आपल्याला असं वाटत नाही की आपण अशा परिस्थितीत दान करायला पाहिजे. म्हणून त्यांनी एक वाक्य सांगितलेलं, एवढं लक्षात ठेवायचं, काय, दानम दुर्गती नाशनम, माझी दुर्गती कधीच होणार नाही जेव्हा मी दान करेन, जेव्हा मी धर्म करेन. म्हणून हे गुप्ताचे, चंद्रगुप्ताचे स्वप्न खोटे ठरवा, म्हणजे आपल्यामध्ये धर्म जिवंत ठेवा, तर ही सगळी अशुभ फळं तरी आपल्याला तरी भोगावी लागणार नाहीत आणि भोगावी लागू नयेत. म्हणून आपल्यामध्ये धर्म कशाला म्हणायचं आहे, क्रियेला धर्म नाही म्हणला ना, जाणणे हा धर्म आहे. मग मी आत्मा आहे ह्याची जाणीव करा तर धर्म जिवंत आहे. सम्यक दर्शनाची प्राप्ती करा तर आपल्यामध्ये आपण धर्म सुरक्षित ठेवला आणि तो आपण पुढच्या भवामध्ये पण घेऊन जाऊ शकतो. ओम. टायमिंग किती आहे, तुम्ही संपवायच्या अगोदरच इथं म्हणजे आमचं 8:45 कट होत आहे. दररोजची म्हणजे तसंच चाललंय, म्हणजे पूर्ण काय ऐकायला मिळत नाही आम्हाला. 40 मिनिटाचं टायमिंग आहे ते. मग ते 40 मिनिटं दुसऱ्या दिवशी मी घालते ना जे ह्याच्यावर यूट्यूबवर, त्याच्यात असतंय पुढचं रेकॉर्डिंग, ऐकत जावं पाहिजे तर. बरं, ठीक आहे. जाणा हा मी अनंत ज्ञानाचा खजिना आहे, अनंत गुणरूपी वैभवाने संपन्न आहे. ज्ञान सूर्य स्वरूप आहे जाणा.
असंख्यात प्रदेशी निज क्षेत्रात माझे अस्तित्व आहे. हेच माझे खरे घर आहे पहा. सत्स्वरूपोऽहं चित्स्वरूपोऽहं जीवोऽहम्. ओम विसर्जन. नमो अरिहंताण.